हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना सध्या खुशीचं स्कूल चालू झालेलं आहे. तर तिला स्कूलमधून बुक्स भेटले होते, तर तिच्या बुक्सला पोस्टर पण लावायला सांगितले होते, म्हणजे की ज्याचं वरचं पेज किंवा ते कवर जे असतं ना ते फाटणार नाही. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळी तिला हे कवर लावायचं काम ना ती माझ्याकडेच असते बरं का. म्हणून तिच्या बुक्सला कवर वगैरे लावलं. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे हा मंगळवारचा आता शॉर्ट आहे. आणि म्हणजे मंगळवारी सकाळी खुशीचे बाबा आलेत बरं का. तर तिला काय काय गिफ्ट आणलेत ना, तर ते मी तिला दाखवत होते. म्हणजे खुशीला असं सरप्राईज दिलेलं इतकं आवडतं ना तिला. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो खुशी, म्हणजे ना ते पाहण्यात इतकी मजा वाटते ना मला. तर मग ते गिफ्ट छोटं असो किंवा मोठं असो, ती तितकीच खुश होत असते बरं का. आणि मग आता मला पहिल्यांदा आणि म्हणजे हे गिफ्ट हे जे आहेत ना, तर तिला पहिल्यांदा गिफ्ट असे म्हणजे हे जे खेळणे आहेत ना पहिल्यांदा तिला देत होतं. म्हणजे अगोदर वेगवेगळी खेळणे देत होते. म्हणजे तर प्रत्येक वेळी ना मला तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायला म्हणजे फार आवडतं बरं का. मग ह्यांनी तिला गिफ्ट आणले होते. हिनं स्कूलला गेली होती त्यावेळेस. ह्यांनी घरी आल्यानंतर मंगळवारी सकाळी ह्यांनी आले. तर मग मी म्हटलं की तिनं आल्यानंतर एक व्हिडिओज मी बनवते. म्हटलं की तिचा चेहरा पाहूयात, म्हटलं कसं तिला वाटते काय ते. तर तिच्यासाठी म्हणजे ह्यांना माहिती आहे की खुशीला कुठल्या वस्तू, कुठलं गिफ्ट, कुठली खेळणी जास्ती आवडते. तर बरोबर तिला जे हवं होतं ना तेच तिनं म्हणजे त्यांनी खुशीला आणलं होतं. आणि जेव्हा मी तिला हे गिफ्ट देत होते तर एक एक करून तर ती म्हणत होती की मम्मा मला हेच पाहिजे होतं, मी तुला आज हेच मागणार होते, आज शाळेमध्ये असं करायला सांगितले वगैरे. तर असं आता तर ना आता ह्याने म्हणजे बालाजीवरून गेले होते ना फिरायला. तर तिथून काय काय आणले मी तुम्हाला छोटंसं म्हणजे दाखवते. तर हे जे कलर आहेत ना हे इतके छान आहेत ना, हे कलर खूप भारी आहेत, मला खूप म्हणजे आवडले. तर ते खुशीला व्यवस्थित ते वरचं पेपर काढता आलं नाही बरं का. तर ते मलाही निघत नव्हते, मी काढत होते. तर एक ब्रश सोबत आलेला आहे आणि ते कलर पेंट इतका भारी आहे ना, म्हणजे मला तर फार आवडलं, खुशीलाही आवडलं. आणि तुम्ही इथं पाहताय ना, तर माझी कुठलीही हेल्प मदत न घेता तिनं हे ड्रॉइंग बनवलेली आहे. म्हणजे मला विचारत होते, मी कामात होते, तर मला मम्मा मी कुठली ड्रॉइंग करू, मम्मा आता हे झालं, मम्मा आता मी कुठली करू. म्हणजे मी तिला सांगत होते तू वॉच काढ, ॲपल काढ किंवा फ्लावर फ्रूट्स वगैरे काढ, तुला जे येतंय ते मनाने, तुला जे आवडते ते काढ. तर म्हणजे मी सांगत गेली आणि तिनं म्हणजे कुठली हेल्प न घेता किंवा मोबाईलमध्ये न बघता तिनं स्वतःच्या मनाने हे काढलंय बरं का. तर तुम्ही पाहू शकता आज म्हणजे खूप खूप छान. मला ते वॉटरमेलनचं जे स्लाईम आहे ना ते छोटंसं इतकं आवडलं ना ते तर. आणि ते कट वॉटरमेलन होतं आणि ते गोल जे आहे ना तर ते पूर्ण मोठं वॉटरमेलन होतं असं खुशी म्हणत होती. तर खूप छान असे तिने ड्रॉइंग केले आणि पूर्ण तिचं एक सटच हे तयार करून ठेवली आहे. पॅड खालीवरती म्हणजे ते ड्रॉइंग बुक आणि त्याच्यामध्ये ते कलर. तर असं. आणि हे एक आहे बरं का, हे तर मला म्हणजे फार आवडलं आहे. म्हणजे खुशीची खेळणी ना तिच्यापेक्षा जास्ती मीच खेळत बसते. कारण सगळी कामं वगैरे झालं ना तर आपण म्हणजे आज तेच काय काम, म्हणजे एखादं पार्लरला किंवा क्लायंट आलं की ते करते, नंतर मग निवांतच असते. तर मी ही खेळणी तिची असं मस्तपैकी बघत असते, निहारत असते, कसं तयार केलं आहे, कसं बनवलं आहे, किती टेक्निक वापरलं आहे ह्याच्यामध्ये. तर इतकं आवडलं ना मला, म्हणजे खूप छान होतं, हे पण मला फार आवडलं. आणि आता हे बलून आहे, बलून गन. तर हे पण फार आवडलं बरं का मला. तर हे एक छोटंसं लिक्विड येतं आणि त्याच्यामध्ये हे बुडवून त्याला म्हणजे फायर म्हणजे उडवायचे असतात. ते खूप छान बलून उडतात बरं का. ते तर खुशीला अति प्रिय आहे. आणि आता हे पर्स ह्यानी माझ्यासाठी आणले, इतकी मस्त आहे ना हे. म्हणजे 450ला काहीतरी अशा रेंजमध्ये ही पर्स आहे बरं का. इतकी क्वालिटीची, इतकी मस्त आहे ना, मला तर फार आवडली. असं इकडे एक आणि इकडे एक 2 कप्पे असतील असं वाटेल बरं का. 2 कप्पे नाही आहेत, पूर्ण एक बॅगच आहे आणि फक्त ते चैनीची एक आहे.
तर इतकी मस्त आहे ना ही पर्स, आणि असं मोठं पण करून आपण तिला अडकवू शकतो. हे बंद बेल्ट जो आहे ना तो बाजूला पण निघतो. हँड पर्स पण होऊ शकते आणि हे साईड पर्स पण होऊ शकते बरं का. तर मी त्याला हँड पर्स म्हणूनच वापरणार आहे. तर आता कुठे गेलं तर, किंवा मग साईड पर्स म्हणून हे पण असं वापरू शकतो. तर कलर मी यांना ग्रे कलर सांगितला होता, कारण माझ्याकडे खूप सारे पर्स आहेत ऑलरेडी, परंतु ग्रे कलरचं ना माझ्याकडं म्हणजे पर्स नव्हती. आणि तिथं साड्या पण होत्या. साड्या पण ह्यांनी मला विचारले होते घेऊ का, पण साड्या माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत. व्हाईट कलरच्याच साड्या भेटतात तिकडं. मग माझ्यापाशी आहेत ऑलरेडी, म्हणून मी नको म्हटलं. आणि आता हे जे आहे ना, हे रामेश्वरम मंदिर तिथलं हे तीर्थ आहे हे. तर ज्यावेळेस रामाने रावणाचा वध करून वापस येत होते ना म्हणजे इकडं अयोध्येला, तर म्हणजे त्यांना म्हणजे ब्रह्महत्येचं पाप लागू नये म्हणून त्यांनी त्या रामेश्वरमचं ते जे कुंड आहे ना तिथं त्यांनी स्नान करून तिथंच महादेवाची पिंड वगैरे स्थापन करून पूजा केली होती. तिथे हे जल आणलेलं आहे यांनी. तर आता ह्यांनी प्रसाद पण आणला होता, परंतु प्रसाद ज्या गाडीमध्ये गेलेत ना त्या गाडीमध्येच विसरलेत फ्रेंडच्या. तर असो. आणि हे जे मी अष्टगंध सांगितलं होतं, माझं सामान काय असते, देवाला गेलं की देवाच्याच वस्तू मी घेत बसते बरं का जास्ती. आणि हे चंदन आहे, जे की असं म्हणजे आपली चहापत्ती वगैरे कशी असते ना मोठी साखर, सेम तशामध्ये आहे चंदन. हे ओलं नाही आहे, कोरडं चंदन आहे. ह्याला एका छोट्याशा वाटीमध्ये घ्यायचं, थोडंसं पाणी किंवा गंगाजल वगैरे असं टाकायचं आणि मिक्स करून देवांना लावायचं होतं. हे खूप छान, आणि इतका सुगंध आहे ना हे चंदनाचा, खूप छान असं म्हणजे वास येत होता त्याचा. आणि आता हे मेन आहे, हे तर मला इतकं आवडलं ना. हे श्रीयंत्र पण आहे आणि याला आपण मंदिरम पण म्हणू शकतो. जे बालाजीचं मेन मंदिर आहे ना वरचं शिखर, तर हे ते आहे बरं का. म्हणजे माझी खूप इच्छा होती की बालाजीला गेल्यानंतर हे श्रीयंत्र किंवा हे मंदिरम आणायचं. जर आपलं दर्शन नाही झालं तर आपण कळशाचं दर्शन घेऊ शकतो ना. तर मग तसंच हे आहे, हे कलश टाईपच आहे मंदिराचं, वरती गोल घुमट वगैरे. आणि पूर्ण जे मंदिराचा जो आहे ना वरचा कलश सोनेरी येलो कलरचा, तर ते आहे हे मंदिरम पण म्हणतात किंवा श्रीयंत्र पण असं म्हणतात बरं का. तर हे ॲक्च्युली मंदिरमच आहे. मंदिराचा जो कलशचा असतं ना तर हे ते आहे. तर मी ह्यांना आवर्जून एका फोटोमधला ना मी स्क्रीनशॉट काढून ह्यांना पाठवलेला होता की मला हे हवं आहे, तुम्ही आणा. तर त्यांना तिथं जवळच भेटलं वाटतं, लगेच त्यांनी हे घेतले माझ्यासाठी. तर तिथं जाऊन व्हिडिओ कॉल वगैरे मला करत होते, काय आणायचं आहे काय नाही विचारत होते. मी ह्यांना फक्त देवांच्याच वस्तू सांगत होते. आणि आता हे खूप दिवस झालं माझ्यासाठी ह्यांनी सँडल मागून ठेवलं. तर मी ज्यावेळेस किलजला माझ्या गावी गेले होते ना तर त्यावेळेस ह्यांनी हे सँडल मागवलं होतं. माझी साधी चप्पल आहे बरं का, म्हणजे हिल्सच्या मी वापरते आहे, मला सवय, परंतु हे खूपच जास्ती मोठी हिल्स वाटत आहे. तर आता आहेच मी उंच, तर आणखीन आता उंच दिसणार आहे ह्या हिल्समध्ये. तर असं ह्यांनी एवढं प्रेमाने मागवलं तर मी वापरते म्हटलं. आणि खूप छानच आहे, ठक 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 असा आवाज पण येतो याचा. आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ना. परंतु एवढंच की आता अजून थोडीशी मी उंच दिसणार आहे याच्यामध्ये. तुळजापूरमध्ये तर घालून गेलं तर सगळे डोळ्याकडे बघणार आहेत. तर मी हे तुळजापूरमध्ये नाही वापरणार. असं कुठं गावी वगैरे गेलं, बाहेर गावी कुठे जाण्यात आलं डीमार्टला वगैरे तर, किंवा परगावी, तर त्यावेळेस मी हे नक्की यूज करणार आहे. खूप छान असं आहे, मला तर फार आवडलं बरं का. ह्याच्यामध्ये गोल्डन कलर एक होता, हा पिंक, मला पिंकिश गोल्डन असा आवडला. तर आता असं संध्याकाळी खुशीचा हा कारनामा बघा ना. तिला इतकं हे बलूनचं आवडत होतं ना, तर म्हटलं मी खेळ. तर तिनं ते जे लिक्विड होतं ना तर ते कपामध्ये टाकलं आणि असे बलून उडवत होती. आणि आता हे संध्याकाळचं ना दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर आम्ही एक 10 ते 15 मिनटं बसतो, मग नंतर स्वयंपाकाला लागतो. तर मग मी पण तिच्यासोबत थोडासा टाईमपास केला. तर तिच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे एक समाधान, एक खुश असतं ना, तर ते मला बघायला फार आवडतं बरं का. आणि ती पण खुश होते. एका छोट्या मोठ्या गिफ्ट पण दिलं तर लगेच लेकरं खुश होऊन जातात. तर तसंच खुशीचं पण आहे. तर तिला असं सरप्राईज वगैरे फार आवडतं बरं का. तर तिनं म्हटले की मम्मा तू माझ्या म्हणजे मला जे काही बाबांनी गिफ्ट दिले ना तर त्याचा तू व्हिडिओ नाही केलेच, असं तसं म्हणत होतीस. तर म्हणून मी हे जे आणलं होतं ना तर तिला दाखवते वेळेसच मी एक छोटासा व्हिडिओ ह्याचा केला होता, कलरचा. हा इतकं मला पण हे फार आवडलं बरं का. तर खुशीलाही इतकं म्हणजे ड्रॉइंगची वगैरे खूप आवड आहे तिला. आणि तुम्ही पाहू शकता आता तिनं म्हणजे मी सांगत होते फक्त ह्याचं बनव तू, वॉच बनव. मग आता वॉच कसं बनवायचा
ते सगळं तिनंच ते बनवलं मी तिला एक शब्दही नाही सांगितला बरं का. वॉचमध्ये 1 ते 12 अंक असतात असं वगैरे, 3 काटे असतात, ती तिच्या मनानेच बनवली. आणि ट्री वगैरे म्हणा, असं कुठलंही म्हणजे ड्रॉइंग ती इझी बनवू शकते. तिला ड्रॉइंगची फार आवड आहे. तर हे वॉटरमेलनचं पीस बघा, मला तर इतकं फार ते आवडलं ना, म्हणजे ते रिअलमध्येच दिसत होतं बरं का. तर चला आता माझा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.